यांना चालत असेल तर आपण दोघी बी राहू यांची बायको म्हणून। त्यांनी सांगितलेलं मला पटलं सुद्धा। भवानी माई भविष्य सांगते। घरात एक नवा किल्लेदार जन्माला येणार आणि त्याच वेळी एक किल्लेदारीण कमी होणार। जानकी, जानकी, काय झालं? हा, एवढ्या जोरात का हाका मारताय? तू कशी आहेस? बरी आहेस ना? आणि पायाला काय झालं तुझ्या? अहो तुम्ही जोरात हाका मारत होतात म्हणून धावत येत होते आणि तेवढ्यात पाय मुरगळला म्हणून, बाकी काही नाही। पाय चल आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया। चल। अहो मला काही नाही झालंय, मी बरी आहे। जानकी तू नक्की बरी आहेस ना? हे बघ, जर तुला काही होत असलं तर माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस। मी पूर्ण बरी आहे, मला काही नाही झालंय। उलट मीच तुम्हाला विचारणार होते की तुम्ही रमावतीला गेला होतात, ते काम झालं? तिथे मी वेगळ्याच कामासाठी गेलो होतो। मी तुम्हाला कुठल्या कामासाठी गेला होता ते नाही विचारत आहे, मी विचारत होते काम नीट झालं ना? हो। गावात आलं पाकरू। अरे कोणी पाणी बिनी देणार काय? काय घरातल्या लोकांना काय पडलेलं नाही। हॅलो, नमस्कार। परशुराम किल्लेदार म्हणतात मला। बाप आहे नव तुझा मी? तर हिला ठेवून गेले वाटतं आमच्यावर वास ठेवायला। गेली कुठे आहे तुझी? ए सुमित्रा, बरं आहे ना मग? आई शहाणी झाली काय तुझी आई? डोकं फिरलंय तिचं। आता मला हिशोब करू दे बरं काय? आरडाओरडा करायचा नाही। कुठे गेलं पेन? पेनाचा आणि परशूचा काय संबंध म्हणा? आता हे 10 बॅनर राहिले शिल्लक। एकूण टोटॅलिटीमध्ये 50,000 पोस्टर छापली। आणि गप रडू नका, तुला आधी सांगतो मी, इथे माझा हिशोब चुकतोय। रडू नको, गप तिथं गप बसायचं। ये सुमित्रा, हिला काय बाई आहे काय? पोरीला सोडून कायमची निघून गेली का काय? आता परत हिशोब चुकतोय ना इथं? हा, तर 50,000 पत्रक होती, त्यातली 10,000 गांधीनगर झोपडपट्टी। हे गप आहे, डोकं फिरवते। सुमित्रा, आता ये की बाई? अगं ये माझी आई, गप की। ही आई तर नसल माझी। माझी आई बी आयुष्यभर रडली आणि ही बी कार्टी रडतेच आहे। अरे ये ग बाई, माझी सुमित्रा बी कुठे गेली? अरे देवा, मुतू बितू नको का? नाखाली आवाज कडे एक मुतायचं नाही बापाच्या अंगावर। का बसायचं? आता आपण हिशोब करू काय? कळ की नाही? 5,000 पत्रक वाटली म्हणे। अरे सुमित्रा, अगं ये की। काय झालं? आल्या आता महाराणी, ज्या पोरीला तुमच्या एवढ्याशा पोरीला इथे एकटील टाकून गेली होती तू? टाकून गेली तिकडे कुठेतरी पळून? कशाला गेली होती? कुठे गेली होती तू? तिच्यासाठीच दूध गरम करून आणायला गेले होते। अरे माईला हिच्या पोरीच्या आईकडे गेल्यावर गप झाली। अरे मी काय राक्षस आहे? आता दूध काय मला पाजते का तू पिते? अगं प्याच की तिला, पाजते तोंडात दे। अगं बाळा, काय गुण नाही लागते सोनं?
आत्याबाई आलात वाकनेस. आता मला सांगा, काय म्हणाली भवानी माई? म्हणजे निवडणुकीच्या बाबत काय कौल दिला? भवानीबाई म्हणाली साहेबांचा विजय नक्की आहे. हा, चला मग लागा कामाला. भवानी माईचं भाकीत खरं ठरणार हे तर नक्कीच, पण आपण आपल्या कामात कुठे कमी नको पडायला. नक्कीच. साहेबांच्या कामामुळे साहेबांचा विजय पक्काच आहे. शिवाय भवानीबाईच्या भाकितामुळे आम्हाला काम करायला बळही मिळेल. आई नवसाई पण आपल्या पाठीशी आहे. बरं, आणखी काही बोलली भवानी माई? कारण एक विचारलं की आणखी काहीतरी पदरात टाकतेस ती. नाही, आणखी काहीच बोलली नाही भवानीबाई. विजय नक्की आहे एवढं म्हणाली. चला, तिचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत ना, मग झालं तर. मग चला, तुम्ही लागा कामाला. ठीक आहे. लय जमलो हवा. आयुष्यात एवढं काम कधी केलं नाही. ये सुगंधे, काय डोळे फुटले काय ग? का बहिरी झाली? कळत नाही नवरा आला एवढं काम करून दमून थकून. त्याची विचारपूस करावी, पाणी बिणी आणून द्यावं. जा तिकडे जा, खायला घेऊन ये, भूक लागलेलं आहे. आणि नंतर माझे पाय चेपून द्यायचे, कळ काय? खायला आणायला आणि पाय चेपायला सुगंधा पाहिजे आणि गुलुगुलू बोलायला तुम्ही पाहिजे, नाही का? ए काय येड्यावानी बोलते तू? अरे नवरा एवढा दमून आलाय, हसत मुखानं त्याचं स्वागत करायचं सोडून काय येड्यासारखं बोलतेय? हसतमुख राहायला तुमची सुमी आहे ना, जा तिच्या जवळ. तिच्या जवळ जाऊन बसा, तिच्या पोरीशी खेळा, कामाचा शीन घालवा. काय बोलते तू? काय येड लागलं का? डोकं फिरलं तुझं? रेडेपणा मी नाही, तुम्ही करताय. बघितलं मी मगाशी बाहेर त्या सुमीच्या पोरीला खेळवत काय होता, तिच्याशी गुलुगुलू काय बोलत होता. काळजीने दुधाची बाटली दिली पोरीला, तर संसार माझा सुखाचा पिक्चर चालला होता तिथं. तू चुकीच्या थिएटरमध्ये गेली सिनेमा बघायला. आमच्या थिएटरमध्ये संसार माझा सुखाचा सिनेमा नाही चाललाय, सवत माझी लाडकी नावाचा सिनेमा चाललाय. सवत असेल ना माझी, तरी लाडकी बिडकी नाही अजिबात. याच्या पुढं तिच्याशी बोलाचाली कमी करायची, कळलं? या मायला जास्त आगाऊपणा करून बोलायचं नाही. तू काय मला ऑर्डर देते काय? अहो पण मी ते कुत्र्यावानी चावीने डोकं फिरलं तर विष बाधा होईल तुला. ती सुमित्रा माझी पहिली लग्नाची बायको आहे आणि लगीन केलंय तिच्याबरोबर. तुझ्यासारखी नाही आणून ठेवली तिला. तिच्याबरोबर कसं बोलायचं, केव्हा बोलायचं, पोरीला केव्हा खेळवायचं ते माझं मी ठरवीन. तू कोण मला ऑर्डर देणार आहे? जास्त शहाणपणा करायचं, डोक्यावर बसायचं नाही. ऐकून घेतोय मायला. एक काम करीन, नाही तर अजून एक लग्नाची बायको आणून ठेवीन घरात तुझ्या डोसक्यावर, कळलं काय? गप गुमान इथं राहायचं असं मी सांगेन तसं करायचंय. आता जा तिकडे मस्तपैकी जेवण करून आण माझ्यासाठी आणि नंतर माझे पाय चेपायचे गप गुमान, नाहीतर पुन्हा चावीन कुत्र्या यायला तुझ्या. घरात एक नवा किल्लेदार जन्माला येणार आणि त्याच वेळी एक किल्लेदारीण कमी होणार. माझं भाकीत खोटं ठरत नाही हे तुला वेगळं सांगायला नको. अहो
काय होतंय तुम्हाला? तुम्ही रमावतीहून आल्यापासून मी पाहतीये, असे का वागताय? कुठे काय? काही नाही. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, पण असे मनातल्या मनात कोढत नका बसू. कोणापाशी तरी मन मोकळं करा. म्हणजे काय करू? कारण खरंच काही झालेलं नाही जानकी. हा, प्रवासामुळे थोडा थकवा आला असेल, त्यामुळे तुला वाटत असेल. ठीक आहे, मग तुम्ही झोपा आता, जागत नका बसू. चालेल जानकी, आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया. का? तुम्हाला बरं नाही वाटत आहे? माझ्यासाठी म्हणत नाहीये मी, तुझ्यासाठी म्हणतोय. माझ्यासाठी का? नाही, आपण सगळ्या टेस्ट एकदा करून घेऊया ना. पण मला काही त्रास नाही होते, मी ठीक आहे. पण एकदा टेस्ट करून घेतल्या तर काय अडचण आहे? अहो, मागच्या आठवड्यातच सगळं केलंय ना. मग ह्या आठवड्यात पुन्हा केल्या, काय फरक पडतो? आपण उद्या सकाळी जाऊया डॉक्टरांकडे. बरं, जाऊयात आपण. तुम्ही आता झोपून घ्या. हं, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. झोपा. लय भारी तुम्ही हो. म्हणजे काय? बरं बोला परशु शेठ, आज आपण अजून कशावर चर्चा करायची? आता तुमच्याशी मी देशाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा नाही करू शकत. अहो, देशाच्या नाही हो, पण आपण आपल्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच चर्चा करू शकतो. बोला, काय करू तुमच्यासाठी? बोला. असं बघा, म्हणजे आमच्या आर्थिक आणि नैतिक वृद्धिंगतीसाठी तुम्ही काय मदत करू शकताय? हो, मग कसं नाही, आपण एकदम कामाचा माणूस आहे. हा, फक्त कसं आहे, आपला प्रत्येक पैलू आहे ना असं समजून घेतला पाहिजे. म्हणजे नेमकं काय समजून घ्यायला पाहिजे? झालं का? हे असं माझ्या प्रश्नावर जर प्रतिप्रश्न आला तर आपली ही विधायक चर्चा कशी काय पुढे जायची? नाही, मी काय म्हणतो, आपण आहे ना अहिल्याताईंसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. नाही, त्यांना आपण मदत न केलेलीच चांगली. साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला की नाही तरी त्यांचं डिपॉझिट सुद्धा वाचू शकत नाही तो. अहो, काय बोलताय परशु शेठ? अहो, तुम्ही तिचे प्रचार प्रमुख ना? होय की, मी प्रचार प्रमुख आहे, पण मी विचारतो कोण मत देणार हो हिला? मला एक सांगा, तुम्ही द्याल काय मत? मी आपलं कसं आहे माहितीये का, आपल्याला जो श्रीमंत करेल ना आपण त्यालाच मत देणार. तुम्ही करताय का मला श्रीमंत? आम्ही, आमचा नेताच गरीब आहे, मग दारिद्र्य आहे त्यो. आम्ही कुठं देणार तुम्हाला पैसे? आणि सगळ्या बाबतीमध्ये दारिद्र्य आहे हो. बुद्धी, अक्कल, प्रचार कसा करावा, सगळ्या बाबतीमध्ये दारिद्र्यच आहे. मग मी तर म्हणतो अशा उमेदवारांना सरळ पैसे देऊन मतं विकत घ्यावी. तिथंच तर घोटाळा आहे हो. पैशाच्या बाबतीमध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. सगळा पैसा लागलाय त्या दादाच्या निवडणुकीसाठी. हिच्याकडे काय खुळखुळा. आणि मतांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर हिचं एकटीच मत हिला मिळणार बरं का. त्या व्यतिरिक्त कुत्रं सुद्धा येणार नाही मत द्यायला. आपण तोरा केवढा आहे मग? अहो, पण हात तोरा माझ उतरणार कधी? उतरणार. निवडणुकीचा निकाल लागला की नाही म्हणजे विमान उडलेली सगळी दानकण आपरणार खाली.
विवाला खाली होता. राहू दे. कशाला राहू दे, बोलणार मी. अहो केवढा त्रास सहन करतोय मी, तुम्हाला काय माहितीये. मग अहो तुम्हाला सांगतो, या बाई बरोबर काम स्वतःची लाज वाटायला लागली हो. या अहिल्याताई या. कधी आलात काही कळलंच नाही. तुमच्याबद्दलच बोलणं चालू होतं आता. कौतुक चाललं होतं तुमचं. हे जरा जास्तच बोलत होते. जीभच थांबत नव्हती यांची कौतुक करताना. एक कानाखाली आवाज काढून तोंड उघडलं असतं. तुमचं सोडा हो, तुम्ही या घरात आलेलं उकिरड्यावरचं पुत्र आहात, पण या किल्लेदाराला अक्कल हवी ना. परशुशेठ, जातो मी, झोप आली. कुठलं तरी उकिरडा बघतो आणि पडतो निश्चित. येतो. पड नाही तर इथं पडेल तुला. माझ्या अक्कल काढायचं काम नाही, सांगून ठेवतो. मी फालतुगिरीमध्ये लय प्रसिद्ध आहे, करी की नाही. फालतुगिरीकार. तुमची किळस वाटते मला. तुमच्यासारख्या युजलेस कॅरेक्टरलेस माणसावर विश्वास कसा काय ठेवला मी. याचा विचार तुमच्या खोलीत जाऊन करा. आता मला लय झोप आलेली आहे. प्रदीर्घ झोप म्हणजे काळ झोप काय म्हणतात तशी. चल निघा. के दिवस माझे पैसे, माझा वेळ, माझी स्वप्न या सगळ्याशी खेळलाय तुम्ही. तुम्ही काय करत होता. ज्या घराने तुम्हाला मोठे केलं, एवढं महत्व दिलं, त्याच घरचे वाशे मोजत होता की नाही. या घराबद्दल आणि घरातल्या माणसांबद्दल तुम्ही तरी काही बोलूच नका, पण तुमची तेवढी लायकीच नाही. असं नाही, हे बोलण्याची माझी लायकी नसेल तर माझी लायकी काढायची तुमची बी लायकी नाही, कळलं की नाही. कशाला तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली देऊ जाणे. मी काही निमंत्रण द्यायला आलो नव्हतं. मला प्रचार प्रमुख करा म्हणून स्वतःहून दिले तुम्ही. ते त्याचीच लाज वाटते आता. लाज वाटते कशाला थांबलाय. जा की. ठीक आहे, मीच जातो, बघतो बाजा कुठं पडलाय ते. म्हणजे पुढची चर्चा सुरू. अरे बाजा, बाजा. ये ग, बस ना. आत्याबाई, रमावतीहून आल्यापासून तुम्हाला यांच्यामध्ये काही बदल झाल्यासारखा जाणवतोय. बदल म्हणजे? म्हणजे भवानी मायला भेटून आल्यापासून हे काहीतरी विचित्रच वागतायत. अगं विचित्र म्हणजे काय? तुला काही बोलला का तो? बोलले नाहीत, पण सारखी माझी तब्येतीची चौकशी करताय. अगं मग चांगलंच आहे की. आपली विचारपूस करावी असं सगळ्याच बायकांना वाटत असतं. आत्याबाई, ह्याच्या आधी यांना असं काही वागताना तुम्ही कधी पाहिलंयत का? अगं या दिवसातली गोष्टच वेगळी असते. या दिवसात सगळे नवरे आपल्या बायकोची खूप काळजी घेतात. त्यात स्वार्थही असतो म्हणा त्यांचा. त्यांचा वंश वाढत असतो ना पोटात. नाही आत्याबाई, मला काहीतरी विचित्र वाटतंय. ती भवानी माई यांना काही बोलली नसेल ना? नाही ग, मला नाही वाटत. कारण मी वाकणीसांशी बोलले ना, त्यांनी मला सांगितलं आनंदाची बातमी आहे, या निवडणुकीत नरसिंह नक्की जिंकणार असं भाकीत केलंय भवानी माईने. पण तरी आत्याबाई, माझ्यासाठी एकदा यांना विचारून पहा. जानकी, काळजी नसली करायला तर तुला करमतच नाही का ग? सारखं आपले शोधून शोधून काढत असते काहीतरी. बरं, तुझ्या समाधानासाठी मी विचारेन नरसिंहाला.